शांत, स्थिर आणि तरीही अविरत वाहणारी नर्मदा, जिच्या ओंजळीत पर्वतांचं सामर्थ्य आहे आणि प्रवाहात देवत्वाची झोप, जिच्या उंच काठांमध्ये वसलेलं आहे एक असं स्थान जिथे शब्द हरवतात आणि उरतो फक्त ओमचा नाद, ओंकारेश्वर. जिथे भगवान स्वतः प्रकट होतात, जिथे भक्ती आणि निसर्ग एकत्र नांदतात आणि जिथे प्रत्येक पावलागणिक घेतला जातो अध्यात्माचा श्वास. ओंकार पर्वताच्या कुशीत नर्मदेच्या पावन तीरावर वसलेलं हे शिवालय. चला तर मग अनुभव घेऊया ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या या पवित्र यात्रेचा. कावेरी कानर्मदयो पवित्रे समागमे सज्जनतारणाय सदैव मान्धार त्रिपुरे वसन्तम् ओंकारमीशं शिवमेकमीडे. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या मानधाता नावाच्या बेटावर आहे. ओंकारेश्वर हे इंदोर पासून फक्त 80 किलोमीटरवर आहे. म्हणजे जवळपास 2 ते 2.5 तासांचा प्रवास करून आपण इंदोरवरून ओंकारेश्वरला पोहोचू शकतो. इंदोरवरून ओंकारेश्वरला जाण्यासाठी आपल्याकडे ST, प्रायव्हेट कॅब्स किंवा रेल्वे असे ऑप्शन्स आहेत. या ठिकाणाला JP चौक म्हणतात आणि येथून मंदिराकडे पायी जाण्यासाठी मार्ग आहे. हा जो पूल आहे हा पार करून मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. खाली नर्मदा नदी दिसते. इथे बोटची देखील सुविधा आहे. आपल्याला हवे असल्यास आपण बोटने देखील मंदिराकडे जाऊ शकतो. समोर आपल्याला एक मोठी मूर्ती दिसतेय. ती आहे आदि शंकराचार्यांची. मंदिर दर्शनानंतर आपण तिकडे सुद्धा जाऊ शकतो. इकडे आपल्याला नर्मदा नदीवरील घाट दिसत आहे आणि समोर आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. समोर आपल्याला राजा मानधाता यांचा किल्ला सुद्धा पाहायला मिळतो. मंदिराकडे जाताना आपल्याला प्रसादाचे, पूजेच्या साहित्यांचे स्टॉल दिसतात. ओंकारेश्वर येथील धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या जीर्णोद्धार आणि बांधकाम कार्यात जसे की नर्मदा नदीवर घाट बांधणे यासारख्या कामात अहिल्याबाई होळकरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आज इकडे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी दिसते. श्रावण महिन्यात आपल्याला इथे खूप जास्त गर्दी पाहायला मिळते. मंदिराचं आर्किटेक्चर अतिशय सुंदर आहे. गर्भगृहात अखंड ज्योती जळते. येथील शिवलिंग निराकार ओंकाराच्या रूपात आहे. मंदिर अतिशय प्राचीन आणि तितकेच सुंदर आहे. हिंदू आख्यायिकेनुसार
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा अशी सांगितली जाते की इक्ष्वाकू कुळातील राजा मानधाता याने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली होती आणि शिवाला प्रसन्न केले होते व भगवान शिवाकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले. अशा प्रकारे येथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. ओंकारेश्वर हे नर्मदा आणि कावेरी या नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. प्रसिद्ध नर्मदा परिक्रमा ही ओंकारेश्वर येथूनच सुरू केली जाते. नर्मदेच्या एका तीरावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे, तर त्याच्या समोरील दक्षिण तीरावर ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे. मंदिरातून दर्शन घेऊन मी इकडे खाली आलोय नर्मदा नदीच्या घाटावर. या घाटाचे नाव कोटी तीर्थ घाट असे आहे आणि समोरचा जो घाट आहे त्याला गोमुख घाट असे म्हणतात. समोरच्या बाजूलाच ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे, तर ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी आपण बोटीने ही नर्मदा नदी पार करून जात आहोत. हा आहे गोमुख घाट. आपल्याला हे समोर जे दिसतंय ते आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. ओंकारेश्वराचे दर्शन घेऊन आपण ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे देखील अतिशय प्राचीन आहे. ममलेश्वर ज्योतिर्लिंगाला अमरेश्वर असे देखील म्हणतात. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे दोन्हीही एकाच ज्योतिर्लिंगाचे स्वरूप आहेत. ओंकारेश्वराचे दर्शन करून भाविक ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करतात. ओंकारेश्वर मध्ये पाहण्यासाठी इतरही ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे अगदी जवळ आहेत. आपण आता आलो आहोत गौरी सोमनाथ मंदिर येथे. अतिशय सुंदर मंदिर आहे हे. इथे आपल्याला नंदीची मोठी मूर्ती दिसत आहे. गौरी सोमनाथ मंदिरालाच मामा भांजा मंदिर असेही म्हणतात. या मंदिरातील शिवलिंग हे अत्यंत मोठं आहे. मागे पार्वती माता आहे. इथून आपल्याला मंदिरामध्ये वरती जाण्याचा मार्ग आहे. मंदिराच्या वरच्या भागात सुद्धा आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते. आणि येथून आपल्याला नर्मदा नदी देखील पाहायला मिळते. गौरी सोमनाथ मंदिरासमोर आपल्याला पाताळी हनुमान मंदिर पाहायला मिळते. पाताळी हनुमान मंदिर हे नर्मदा परिक्रमा मार्गातील एक महत्त्वाचे मंदिर आहे.
इथे समोरच याच परिसरात राजराजेश्वरी मंदिर देखील आहे. इथे समोर आपल्याला एकात्मतेची मूर्ती पाहायला मिळते. यालाच स्टॅच्यू ऑफ वननेस असे देखील म्हणतात. या 108 फूट उंच आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे 2023 मध्ये अनावरण झाले होते. आपण आता आलो आहोत विष्णू मंदिर येथे. हे सुद्धा अतिशय सुंदर मंदिर आहे. ओंकारेश्वर येथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट हे इंदोर येथे आहे. राहण्यासाठी आपल्याला 400 रुपयांपासून धर्मशाळा मिळतात, तर 1000 ते 1200 रुपयांपासून पुढे हॉटेल्स उपलब्ध होतात. तर तुम्हाला ओंकारेश्वरचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.
जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.